काही बोर जे असतात, जसं आता सिटीमध्ये खूप ठिकाणी बोर घेतात आणि त्या बोरचं पाणी जातं, असं होतं. तर एक्झॅक्टली ही जी प्रोसिजर आहे, तर ती काय असते? म्हणजे एखाद्या वेळेस खूप पाणी लागत असतं आणि अचानक काही दिवसानंतर ती बोर ड्राय होते. म्हणजे एक्झॅक्टली काय होतं? आता ह्याचे प्रमुख 2 कारण असू शकतात. हं, पहिलं कारण आहे, की एकच झरा आहे, हं, फ्रॅक्चर आहे तो. हं, बेड टाइपचा एक झरा असतो. हं, म्हणजे जो बेड असतो, तो फार मोठ्या प्रमाणात त्याची साईज असते. हं, मृदू मातीच्या हं. लेयरची 2 खडकांमध्ये सँडविच म्हणतात त्या करेक्ट. पद्धतीने. हां. तर त्याची साईज फार मोठी असते आणि हं. त्या पातळीत पाणी वाहतं त्या साईजमधून. बरं. हां. असा एक असतो आणि दुसरा फ्रॅक्चर असतो तो खडकाला पडलेली चीर, भेग. ओके. हां. तर तो फार कमी प्रमाणातला म्हणजे 2 इंचाचा, 3 इंच अशी ती साईज असते त्याची हं, 1 इंच वगैरे अशी ती एक पाईपलाईन टाइप असते. हं. परंतु ती काही सरळ वाहिलेली नसते. ज्या पद्धतीने भूकंपाचे झटके मिळतात, हां. त्या पद्धतीने त्या खडकाला तडा ओके. गेलेला असतो. त्या हां, तड्यातून ते पाणी वाहतं. हां. तर असा फ्रॅक्चर जर असेल खडकाच्या मधला हं. आणि त्या ठिकाणी एखाद्याने बोर पॉइंट घेतलेला असेल. हां, तो बोर पॉइंट त्या लाईनवरती तो एकटाच आहे. हां. त्याला ते फ्रॅक्चर त्या बोरला भरपूर पाणी देणार आहे. ओके. आणि कालांतराने त्याच लाईनवरती हं. दुसऱ्या कोणी बोर घेतला, ओके. तर त्याचं पाणी कमी होणार. हां. आणखीन तिसऱ्याने बोर घेतला, त्याचं पाणी कमी होणार. हे एक ओह! कारण असतं. हां. सिंगल फ्रॅक्चर असेल तर.